एवढी तुझी लायकी नाही बडवी आहे. एवढी तुझी लायकी नाही बडवी आहे. आता जर तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोण नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे. कॅपकट ते ओपन केल्यानंतर निपल जोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली तुमचं जर ते फोटो येतो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर सिम्पली आपण हा जो फोटो येतो एक सिलेक्ट करून घेऊया अशा प्रकारे आणि इथून ॲड करूया. हा फोटो इथून ॲड केल्यानंतर रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून 9.16 रेशो आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा. हा फोटोवरती क्लिक करून 2 बोटांनी हा फोटो इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथून बॅक करायचं. ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जो मटेरियलमध्ये बीट मॉडेल दिला आहे तो तुम्हाला ते सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीट मॉडेल ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉडेलवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडे ते स्क्रोल करायचं. मास्टर फोटोचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून ह्याची फोटोची लेंथ असेल शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची, म्हणजे शेवटपर्यंत न्यायची. जेवढं सॉंगची लेंथ आहे तिथपर्यंत नेल्यानंतर पहिल्यांदा टेच आहे. आता हा जो आपण बीट मॉडेल ते ॲड केलं त्यामध्ये आपण बीट दिले आहेत 1-2-3 अशा बीट असतील. तिथे आपल्याला काय करायचं आहे, जिथून ह्या बीट चेंज होतील तिथे हा जो फोटो आहे तो स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट व्हायची आपल्या कुठे चेंज होते, इथे बीट चेंज होते त्याच त्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचं. पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून इथे आपली ही बीट चेंज होते त्या फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करू. ह्याच्या पुढची बीट इथे चेंज होते अशा. ठीक आहे, तर त्याच फोटोवरती क्लिक करू स्प्लिट करू. अशा हा जो फोटो आहे शेवटच्या बीट मार्पाने ते तुम्हाला कट करून न्यायचा आहे. कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो बीट मॉडेल इथून डिलीट करून टाकायचा आहे. पहिल्यांदा टायचं ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं. PNG दिले आपण मटेरियलमध्ये ते तुम्हाला इथून ॲड करायचं आहे. ह्या PNGची लेंथ पहिले 2 फोटोला ठेवायची. त्याच्यानंतर त्याच PNGवरती क्लिक करून डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. दुसऱ्या PNGची लेंथ आहे ती आपला जो तिसरा फोटो आहे त्याला ठेवायची आणि रिप्लेसमध्ये जाऊन जे आपलं दुसरं PNG इथून ॲड करायचं आणि पहिलं PNG थोडं इथे झूम करायचं आहे. ठीक आहे, नॉर्मल करायचं म्हणजे स्क्रीनवर बसलं पाहिजे असं. ठीक आहे, त्याच्यानंतर इथून मी काय करतो आता सर्व फोटो इथून बीट नॉस इथून स्प्लिट करून घेतो. तुम्ही पण घ्या. तिथून पाहू शकाल सर्व फोटो आपण बीट नॉस इथून स्प्लिट करून घेतले. त्याच्यानंतर सिम्पली जे आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करून लाईट इफेक्ट ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट येऊन जाईल ब्लान्स नावाचा इथून हा इफेक्ट सिलेक्ट करायचा. याची जी लेंथ आहे संपूर्ण कमी करायची आणि इथे आपलं लाईट ऑलचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्ही इफेक्ट येऊन जाईल बाउन्स 1चा इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढं आपल्या कॉम्बोमधला डायनामिक्स 2चा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्यापुढं आपल्या कॉम्बोमधला झूम 1चा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्यापुढं आपल्या इनमधलाच रॉक व्हर्टिकल जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढं आपल्या इनमधला सिम्पली रॉक हॉरिझॉन्टल हा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढं आपल्या इनमधला सिम्पली सिविंग बॉटम लेफ्टचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढं आपल्याला नाही ना सिम्पली सिविंग बॉटम राईटचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्यापुढं आपल्या इनमधलाच लुमिंग फ्लॅटचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्यापुढं आपल्या इनमधला ड्रॉप डाऊनचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्यापुढं आपल्या कॉम्बोमधला प्लांटमा 1चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्यापुढं आपल्या कॉम्बोमधला प्लांटमा 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा द्यायचं इफेक्ट्स ऑप्शन त्यावरती क्लिक करून फीडबॅकवरती क्लिक करून येतो तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट म्हणून जायचं एक नावचा इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल हे जे आपले पहिले 2 फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला ठेवायचे. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करू येतो मग स्पीड 20 ठेवायचं, इंटेन्सिटी 20 आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचं. डुप्लिकेटचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. जे डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती थोडं पुश करू. ही लेअर आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपल्या इथला फोटो आहे 4था फोटो तिथल्या फोटोला आणायची. तिथल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायचे अशा प्रकारे नेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिम्पली हा जो आपला आहे ना 7 सेकंदाचा पुढचा फोटो आहे जो तुम्हाला स्प्लिट केला तिथे यायचं आहे आणि फीडबॅकवरती क्लिक करूया. तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचं इथून सिलेक्ट करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 7 आणि 8 सेकंद इथले जे 2 फोटो आहेत त्या 2 फोटोला ठेवायचे. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर जोर करायचं. व्हर्टिकल इथे तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट करून टाकायचा आहे.